सार्धत्रिकोटी तीर्थानी असं शास्त्रात वचन आहे. सार्धत्रिकोटी तीर्थानी म्हणजे 3.5 कोटी तीर्थ त्या जम्बूद्वीपावर, त्या भारतवर्षामध्ये. आणि म्हणून ही तीर्थभूमी आहे, क्षेत्रभूमी आहे, देवभूमी आहे, तपस्व्यांची भूमी आहे. आता जरी तपस्वी इथं दिसत नसले तरी सुद्धा त्यांच्या पूर्वकृत तपस्येच्या जोरावर ती पुण्याई अजून टिकून आहे. ती टिकून ठेवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे. इंडियन न बनता भारतीय जर म्हणलो तर ती टिकून राहील. नाही तर दिव्य वस्तू या अनाचारानं तिरोहित होतात, हा सिद्धांत आहे. का मंदिराच्या आत गाभाऱ्यात सगळ्यांनी जायचं नाही? का तिथं जाऊन दर्शन घ्यायचं नाही? आणि दत्तक्षेत्रामध्ये तर फार विशेष पाळलं जातं आणि गेलंच पाहिजे. ते पावित्र्य जर राहील तर त्याचं दिव्यत्व टिकतं. ते पावित्र्य न राहील तर दिव्यत्व नष्ट होतं. त्या स्थानाचं पावित्र्य, त्या स्थानाचं दैवत्व म्हणजे दैवी शक्ती त्यातली जर टिकायची असेल तर त्या देवतेला जो आचार अभिप्रेत आहे त्या आचारानुसारच तिथं तुम्हाला व्यवस्था करावी लागते. अन्यथा तिथलं दैवी तत्व निघून जातं आणि खूप शक्यता, भीती आहे की आसुरी तत्व प्रतिष्ठित होतं. ते नुसतं दैवी तत्व निघून जातं एवढं पुरेसं नाहीये, आसुरी तत्व प्रतिष्ठित होण्याची भीती आहे त्या ठिकाणी. म्हणून आपल्या देशातील तीर्थांचं तीर्थाच्या रूपातच ते ठेवणं, त्याला पिकनिक स्पॉट न करणं, ही जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे. सज्जनगड हा क्षेत्र सज्जनगड राहायला पाहिजे. गोंदवलं हे क्षेत्र गोंदवलं राहायला पाहिजे. आळंदी हे तीर्थ राहायला पाहिजे. पण त्या तीर्थांचं ते तीर्थत्व टिकवणं हे आपलं दायित्व आहे.